जय गजानन श्री गजानन माऊली. आपण आज आलो आहोत श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये श्रींच्या दर्शनासाठी. आणि आपण बघू शकता इथं आज श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त महोत्सव सुरू झालेला आहे. तर जाऊया आपण दर्शन घेऊया माऊलींचे. आज 13 तारखेपासून श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा उत्सव हा साजरा होण्यासाठी सुरू झालेला आहे. तर आपण आलो जुन्या सांगवीच्या मंदिरामध्ये महाराजांच्या. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि मग बाहेर कीर्तन पण चालू आहे. तर ते कीर्तन पण थोडं ऐकूया आपण. चला तर मग जाऊया आतमध्ये. तसंच आपण आणलेलं थोडंसं साहित्य आहे प्रसादासाठी. ते विश्वस्त मंडळाकडे देऊन आपण आतमध्ये जाऊन माऊलींचे दर्शन घेऊया. चला माझ्यासोबत. तुम्हाला पण काही असं द्यायचं असेल तुम्ही विश्वस्त मंडळाकडे येऊन देऊ शकता. खूप छान सेवा आहे. बघू शकता मंदिर असं खूप छान आज सजवलेलं आहे. महाराजांचा प्रकट दिन सोहळा सुरू आहे. वीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे, गुरुवार. तर बघू शकता खूप छान अशी सजावट आहे केलेली. द्या माऊलींचे दर्शन. आम्ही सुद्धा घेतो दर्शन माऊलींचे, तुम्ही पण घ्या. माऊलींचे दर्शन घेण्यासाठी काल गुरुवारी आलो नव्हतं ना, म्हणून आज महाराजांच्या इच्छेनुसार आज यावं लागलं दर्शनासाठी. तर घ्या माऊलींचे दर्शन. बोला जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. घ्या माऊलींचे दर्शन. तसेच आपण महाराजांना नमस्कार करून जाऊया आता पुढे ध्यान मंदिरामध्ये. तिथे पण घेऊया महाराजांचे दर्शन. बोला गण गण गणात बोते गण गण गणात बोते. चला मग जाऊया माऊली. आपण ध्यान मंदिरामध्ये दर्शन घेऊया माऊलींचे. चला आता मग. इथं बघू शकता आपण ग्रंथ वगैरे ठेवलेले आहेत. विजय ग्रंथ कोणाला पारायण करायचे असेल तर आपण करू शकतो. प्रकट दिनाच्या दिवशी पारायणचे योजलेले आहे. तर सकाळी 5:45 ते 5:45 वाजल्यापासून पारायणाचा योग हे चालू केलेला आहे.
5:45 वाजता येऊन आपण पारायण करू शकता महापारायण. इथं बाहेर बघू शकता खूप छान सजावट केलेली आहे. आवाज येत नाही तर आवाज मोठा काढतोय मी. काही माऊली म्हणले होते आवाज बारीक येतो म्हणून. बघू शकता इकडे खूप असं छान सजावट केलेली आहे आणि इथं कीर्तन चालू आहे. चला तर मग घेऊया कीर्तनाचा थोडा लाभ आपण. ऐकूया महाराजांना. बोला गणगण गणात बोते गणगण गणात बोते जय गजानन. श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित केलेला कीर्तन सोहळा चालू आहे तर आपण त्याचा लाभ घेऊया. चला तो माझ्यासोबत, तुम्हाला पण छान लाभ भेटेल. ऐकूया महाराजांचे कीर्तन. चला. कपडाला गंध लावायचा नाही आणि वेद मंत्राने स्थापित केलेल्या मूर्तीचे गाथावता ज्ञानेश्वरीवता भगवतवता रात्रंदिवस जप करायला जेव्हा दोष लागत नाही. देवाच्या नामचिंतनात कीर्तनाचा लाभ हे एकनाथजी शास्त्री चतर परभणीचे महाराज आहेत, त्यांचं कीर्तन चालू आहे. घेऊया माग लाभ कीर्तनाचा. एक वर्षाच्या मुलाला जर बोलता आलं तर तो रामकृष्ण हरी म्हणू शकतो आणि आंधळ मरणासन्न झालेला एखादा म्हातारा सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू शकतो. राजा जसं 60 वर्षाचं वय झाल्यानंतर सरकारी नोकरीचा अधिकार नाही, त्याला रिटायर केलं जातं, तो लायक नाही. तो कसा आहे तुम्ही म्हणा, तो लायक नाही. मला सांगा, एखाद्याच्या घरच्या 55 वर्षाच्या म्हाताऱ्याला लहर आली मला लग्न करायचं म्हटलं तर मुलगा म्हणे याला डाव देऊ ना, नाही बिघडलंय. लग्नाचा अधिकार आहे नाही, वयाची मर्यादा. पण भगवंताचं नामचिंतन जगात असेल राजा हो, त्याला मर्यादा कोणी घ्या कधी घ्या. जगात ज्ञानोबळांनी पहिली जी आषाढी सोहळ्याची वारी काढली ना, त्या वारीला कोण होतं? कबीर मोमिनल थे मुसलमान सेनाना विधान विष्णुदान. बहुजन समाजाला ज्ञानोबळांनी मिळालेली मानली वैष्णवांची. एक प्रसंग सांगतो थोडासा. 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबांच्या समकालामध्ये अनेक संत महाराष्ट्रात अवतराला आले. अनेक. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदाई ठाणगावी निंबाराज महाराज झाले. तसे बीड जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये आष्टी तालुक्यात एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला. शेख मोहम्मद 10 वर्षाचे झाले. बाप खाटकाचा धंदा करत होते. शेळी आणि बकरा दिला. मोहम्मद याची कुर्बानी करून घेऊ नये. कशाला कुर्बानी म्हणतात काय माहिती. बकरा घेतला आणि शेतात गेले. बकरा झुडपाला बांधला आणि सुरी घासवला. परमपूज्य गुरुवर्य रामकृष्ण मोरी ऋषीकर म्हणायचे, काही प्राण्यांना देवाने जन्मसिद्धी दिलेली, जन्मताच काही गोष्टी कळतात. उदाहरणार्थ गाढव. गाढव असा प्राणी आहे, पाण्यामध्ये जर विष मिसळलं किंवा कालवलं तर जगात एकाच प्राण्याला कळतं आणि दिसतं, त्याचं नाव गाढव. म्हणून पूर्वीच्या काळी युद्धाला जाणाऱ्या घोडदळाबरोबर सैनिकांबरोबर एक गाढव असायचं. का न जाणो परकीय शत्रूने
जर आपल्या सैन्याच्या पिण्याच्या पाण्याच्या जलाशय जर वीज घालून नाश केला तर काय करायचं? म्हणून पाणी तपासण्याकरता पूर्वी प्रक्रिया होती. जलाशयातलं पाणी पातळ डोळे झटकून जर गाढव पाणी गेलं तर सगळ्याचं पाणी दोष. उंबून जर बाजूला गेलं तर सगळ्याचं पाणी दोष. गाढव असा प्राणी तो तहानेने मरेल पण विषारी एवढं पाणी पित नाही. हे मी गाढव सांगतो. ज्ञानवराय तातोतीने सांडचे राजहंस नावाचा पक्षी आहे. 1 लिटर दुधामध्ये किती पाणी नसेल. आता काहींना चांगला अंदाज आलेला आहे किती नसरला पाहिजे. पण दूध निश्चितपणे राजहंसामध्ये ठेवा. त्याच्या तुझ्याला जेवण वरदान दिलं. शिर आणि नीर पाणी आणि दूध वेगळं करण्याची ताकद त्याच्या तुझ्याला. एवढं कशाला यूपीसी एमपीसी परीक्षा देतात ना. एसपी एसपी आयपी मोठे मोठे अधिकारी होऊन जी चोरी त्यांना सापडत नाही ते कुत्रा सापडून देतो. देवाने दिलेलं घाणेंद्रिय म्हणजे तो का त्या कुत्र्याचं वरदान आहे. मराठवाड्याच्या भाषेत बोलू कुत्र्याचं नाक जितकं तिखट आहे ना तितकं जगात कोणत्याच प्राण्याचं नाक तिखट नाही. म्हणून शोध पथकाकरता श्वानाचाच वापर केला जातो. मला वाटतं हे कुत्रे सांभाळण्याला सुद्धा माहित नाही. चला पुढे. तुम्ही कशा करता सांगितलंय? शेख महमद महाराजांनी ती सुरी तो बकरा बांधून सुरी घासू लागली. त्या बकऱ्याच्या लक्षात आलं महाराज. त्याचं अंग असं शहारलं आणि ते केवळ स्मरणे वरडू लागलं. डोळ्यातून पाणी आलं. साधूचं अंतकरण आईपेक्षा सुद्धा मऊ आहे. आईपेक्षा मी आईपेक्षा का म्हणालो? आई प्रेम करते पण आपल्याच मुलावर जावाच्या सुद्धा नाही. आपुड्याचा कळवळा आणि कबाळावरीने तुम्ही तर माणसा जी शिगाय तिथं जर वासरून मेलं तर ती पाना घालत नाही. मग शहाणा शेतकरी त्या मेलेल्या वासराचा चामडा काढतो त्याचा भुसा भरतो तो शिवतो त्याला बोत म्हणतात आणि तो बोत गायीच्या पुढे आणून ठेवतो. मेलेल्या वासराचा चामडा आपली गाय चाटते आणि पाना घालते. काय विशेष बघा. गायीला तिच्या मेलेल्या वासराचा चामडा प्रिय आहे पण दुसऱ्या गाईचं जिवंत वासरू जर आलं तर ती शिकाणी हुकलून देते. राजा होत जाती मारी पारखी करंज्या हे तुकोबरे सांगतात. म्हणून साधूला आईची उपमा देणं चुकीचं आहे. कारण समग्र विश्वावर भूतमात्रावर प्रेम करणारी जगातली एकमेव जात ती म्हणजे साधूची जात आहे. गजानन महाराजांच्या होत्या मालिका वगैरे पाहतो. किती किती सामान्यातला सामान्य कोणत्या समाजाचा महापुरुष विचार करत नाही. मृदू समाज नवनीत तैशी सज्जनाचे चित्त आपापर भाऊ नाही. तसं शेख महमद महाराजांनी तो बकरा ओरडताना पाहिला आणि हृदय हल्लं त्यांचं. लक्षात आलं मी सुरी घालतोय आणि तो ओरडतो. त्याला कळालं मी कापणार आहे. कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी आपल्या करंगुलीवर ठेवली आणि दाबल्याबरोबर करंगुली ठरली. रक्ताचा पाठ चालू झाला. वेदना होऊ लागल्या. मनात विचार केला एवढीशी मी माझ्या हाताने करंगळी कापली तर एवढ्या मला वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती त्रास होत असेल. खाणाऱ्याला एवढी जरी अक्कल आली ना राजावर तरी ज्ञानोबरायांसारखा महापुरुषाचा महाराष्ट्रात अवतारकाने सफल होत. अरे भूतदयागाई पशुचे पालन तान्हेऱ्या जीवन वना माझे कोणाही जीवाचा न करो मस्त आणि वरमे सर्वेश्वर पूजनाची ही आपली हिंदूंची परंपरा आहे. पशुप्राण्याचा बळी देऊ नका. महाराजांनी बकऱ्या फेकून दिला. रामकृष्ण हरिमंत्राचा जप करायचा. राहुरी तालुक्यामध्ये ताहराबाद नावाच्या गावी श्री संत कविराज महिपती महाराज झाले. त्यांनी चरित्र लिहिले. त्या चरित्राचा भाव सांगतो. 6 महिन्याच्या चंद्रभागेच्या तीरावर विटेवर असलेला जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाने श्रीगोंद्याच्या मस्जिदमध्ये येऊन शेख महमद महाराजांना दर्शन दिलं आणि कृतार्थ केलं. हे वारकरी संप्रदायाच्या साधनेचं सामर्थ्य आहे. राजा साधने आलंय. अरे श्रीगोंद्याच्या दर्ग्यामध्ये नामसप्ताह होतो. नामसप्ताह शेख महमद महाराजांच्या पुण्यतिथीचा का ही वारकरी संप्रदायाची साधन आहे. तुकोबराय सांगतात ज्या रस्त्याने ज्ञानोबराय गेले निवृत्तीनाथ गेले नाथ महाराज गेले
तुकोबराय सांगतात त्याच रस्त्याने आम्ही गेलो. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. येण्याची पंथे माझी चालिली पाऊले. कोणतं आहे ही वाट गोमटी वैकुंठाशी जातं रामकृष्ण कथा दिंडी माझा. स्वल्प वाटे चरला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल वाचे चरला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ वाचे गाऊ शेवटचं प्रमाण सांगतो तुकाराम महाराजांचं. तुकाराम म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. कोणत्या संप्रदायात छातीला हात लावून सांगण्याची ताकद नाही राजा हो. हे फक्त वारकरी संप्रदायातल्या अनुभवी आणि भगवत साक्षात्कार झालेल्या महावैष्णवांनी सांगावं. या वाटेने चला भरवसेनी पांडुरंग भेटे तुम्हाला देव भेटेल. महाराज सांगता येणी पंथे माझी चालेली पाऊली. देव तर भेटला पण दुसरा फायदा झाला. दर्शन झाले संतापाई संतापाई दर्शन झाले संतापाई संतापाई दर्शन झाले संतापाई संतापाई दर्शन झाले संतापाई. तर कीर्तन ऐकून झालेलं आहे आपलं. तर हाच होता आजचा व्हिडिओ. भेटूया पुढे नवीन व्हिडिओमध्ये. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. धन्यवाद.